मित्रांनो, शूज वर असा सॉक्स घालण्याची वेळ का आली पाहूयात आजच्या ब्लॉग 30 days 30 ब्लॉगच्या डे 20 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. आजचा ब्लॉग तुम्हाला काइंड ऑफ डेली हॅक वाला ब्लॉग वाटेल, कारण की आपली डेली ब्लॉगिंग चालली आहे. डेली रेग्युलर लाईफ मध्ये जे हॅक यूज करतो त्यापैकी एक मला आज वापरायला लागला. मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण घेतलेले नवीन शूज, पण ह्या नवीन शूजला घालताना एक प्रॉब्लेम येत होता. झालं असं की आता आपण बाईक रेग्युलर यूज करतो आणि त्याचा गिअर टाकताना ह्या शूजला पडत होते स्क्रॅचेस आणि लागत होती धूळ. ह्यासाठी म्हटलं काहीतरी जुगाड तर करावाच लागेल. घरातून घेतलं एक जुना सॉक्स आणि त्याला वरतून घालून बघितलं, पण ते विचित्र वाटत होतं. मग नंतर एका सॉक्सची वरची बाजू कापली आणि ह्याला कव्हर सारखं चढवलं आणि गिअरवर लावून बघितलं तर हे वर्क करत होतं. असा तयार झाला आपला गाडी चालवताना शूजवर घालायचा जुगाड. हेल्मेट घालताना पण आहे ना आपल्याला एक इश्यू फेस होतो, ज्याचा जुगाड पण आपण येणाऱ्या व्लॉग मध्ये पाहूयात. पुढच्या काही ह्याच व्लॉग मध्ये मी तुम्हाला प्रॉब्लेम सांग, कमेंट मध्ये तुम्हीच सांगा काहीतरी जुगाड जर माहिती. हेल्मेट घालून नाही ना ही जशी शेंडी येते ना मागची, त्याचं काय करायचं मला समजत नाही यार. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडली तर लाईक आणि फॉलो करा.